या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायची आपण मॅन ऑफ द मॅच आयोजकांना विनंती करेल नितेश दादा. सचिन दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी, त्याचबरोबर शीतपेय, अप्रतिम गोलंदाजी केली कल्पेश ठाकूरनं आणि सामना जिंकून दिला आपल्या टीमला. अभिनंदन कल्पेश, अभिनंदन बामणडोंगरी टीम. नेक्स्ट मॅच साठी आपण पाहणार आहोत तुते विपक्ष घनसोली यांच्यामध्ये. लगेच मॅच सुरू होईल. कल्पेश ठाकूर ट्रॉफीला या ठिकाणी चुंबन घेत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे इम्पॉर्टंट ट्रॉफी आणि मॅच देखील भरपूर इम्पॉर्टंट होता. मॅच सुरू होईल या ठिकाणी आपण पाहू शकता तुते बनाम घनसोली. आणि मॅच जेव्हा सुरू होईल येथील मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ बदलापूर मानकिवलीचा गोड आवाज राहुल चव्हाण ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. हेलो माइक चेक. हॅलो, थँक्यू सो मच सोनू बांगर सर. खूप चांगला आवाज आपण ऐकतोय, पालिगावचा बुलंद आवाज सातत्याने आपण ऐकतोय. अजून एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकतो एका बाजूला शहापूर विभागातील एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतो, शिवशक्ती तुते संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता विवेक इंटरप्राइजेस घडसोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई विभागातून हा संघ देखील बिलॉंग करतो. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. श्री गणेश माणिकोली संघाला इथून मात्र परास्त करून घनसोली संघ पुढे सरकला. खूप चांगला खेळ घनसोली संघाचा राहिला. स्टार्टिंग एवढेच परत आपण पाहू शकता अविनाश ऑन साइडला फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. यापुढे आपण पाहू शकता शॉर्ट पाक स्कोरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता. चेंडू इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडूला अडवला देखील. जर चेंडू इथे जर निसटला असता तर चौकार तो मिळाला असता. अविनाश आणि हरेश ही जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल आलाय डॉट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उमेश म्हात्रेला आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील फक्त 6 धावांचं क्षेत्र त्याने फेकलं होतं. ऑन साइडला पण आता फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. यापुढे आपण पाहू शकता लाईन खूप चांगली होती आणि ती रीड करता आली नाहीये. स्टार्किंगच्या फलंदाज अविनाशला डॉट बॉल कमबॅक करत सर आपण पाहतोय. यापुढे गोलंदाज उमेशला दोन्ही चेंडू त्याने डॉट फेकलेत आणि चांगली गोलंदाजी. खूप सारी क्षेत्ररचना विरचना देखील आपण पाहतो. पुन्हा डाऊन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न लावून आपली पंचाकडे गेली आणि आता मात्र पंचाचा बोट मात्र आकाशाकडे एलबी
सलगचे 3 चेंडूतून डॉट फेकले गोलंदाज उमेश म्हात्रे आणि हीच तर त्याची ओळख आहे. त्याची ओळख आहे आणि वेगाने तो मात्र फलंदाजाला तो बीट करत असताना शहापूर विभागातून आपण पाहू शकता बरेचसे स्वप्नवराशी बाळगून येतो मात्र शिवशक्ती तुते संघ येतो मात्र मैदानात दाखल झाला. नंबर 3 वरती यावेळेस फलंदाज आपण पाहतोय दिगंबर. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अजून एक धक्का लागेल. अजून मात्र जेल टिपला गेला. सलगचा दुसरा धक्का मैदानात लागत असताना पहिला धक्का लागला होता LBW च्या स्वरूपात. तर आता मात्र कॅच आउट. फलंदाज दिगंबर भाग पावल्यान देशाची टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं इनिंग्स ब्रेक मध्ये 9 विकेटचा कौल केला जाईल. गोरदास यापुढे आपण पाहू शकता. पुन्हा आता उमेश स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज शाहरुख ऑन साइडला पुन्हा आता दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट बॅकर्स कॉलेजच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता आणि आता मात्र इथून विचार करता सलग 5 चेंडू डॉट फेकतोय. स्पर्धेतील पहिलं मेटअप षटक फेकेल की काय गोलंदाज उमेश म्हात्रे. खूप चांगली गोलंदाजी 5 बॉलवरती पूर्णपणे तो मात्र बांधून ठेवला यापुढे फलंदाज शाहरुखला. गोलंदाज उमेश चांगली कामगिरी 5 बॉलवरती पूर्णपणे आपण पाहू शकता. खाता देखील ओपन करता आले नाहीये यावेळेस फलंदाज शाहरुखला. यावेळेस आपण पाहू शकता चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि स्पर्धेतील पहिला मेडल षटक मात्र फटकण्याचा फेकण्याचा मान पटकावं लागतं म्हणजे फलंदाज गोलंदाज इथं मात्र उमेशला आपण पाहू शकता. उमेश म्हात्रेने तो मात्र पहिलं मेडल षटक फेकलाय. उमेशची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन होत्या. स्पर्धेतील पहिलं मेडल षटक फेकण्याचं मान पटकावला उमेश म्हात्रेनं. 6 चेंडू इथे मात्र आपण पाहू शकता पूर्णपणे बीट केलं गेलं. सलामी जोडी मैदानात दाखल झाली होती अविनाश आणि हरीश, परंतु इथे मात्र अविनाश बाद झाले. तर नंतर दिगंबरला इथे मात्र वनडाऊन चपाची सुरुवाती आले होते, त्याला देखील बाद व्हावं लागलं आणि आता मात्र शाहरुखने देखील 2 चेंडूवरती पूर्णपणे इथे मात्र आपण पाहू शकता थांबवलं गेलंय. स्टार्टिंग इनवरती यावेळेस हरीशला आपण पाहतो आणि गुरुदाची मार्क वरती गुरुदास विजय भोईरला आपण पाहतो. 50+ चे खेळाडू देखील आपल्याला आता मात्र गोरदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये खूप चांगली गोरदाजी केली होती. अवघ्या 3 धावांचा षटक विजय भोईरनं फेकलं होतं. आता मात्र आपण पाहू शकता इथं मात्र खातं ओपन झालं नाहीये यापुढे शिवशक्ती तुते या संघाचं. विजय बॉलिंग ट्रॅक वरती समोर पर्यंत आपण पाहू शकता यापुढे हरीश लेफ्ट राऊंड द विकेटने यावेळेस फुटूच होता दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा आता पहिल्या बॉलवरती मात्र बीट केले पर्यंत झाला. धाव घेण्याचा मानस देखील नाही आहे. इथं मात्र आपण पाहू शकता संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. 3 ओव्हरची मॅच आपण पाहू शकता 30 ते 35 धावा इथं मात्र बनवायला लागतील कारण समोर एक ताकदीचा संघ खेळतोय. 7 चेंडू इथं मात्र डॉट फेकत असताना गोलंदाज यावेळेस आपण पाहतो विजय भोईर पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर यावेळेस आपण पाहू शकता बाहेरच्या बाजूने चेंडू वळण घेत असताना यापुढे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला आणि अडचणीत सापडलेल्या संघाला एकच सांगेल जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पे कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े सीने हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष आता मात्र करावा लागेल. बघा स्टेजच्या मागे जर कोणी शेकोटी पेटवली असेल तर ती लगेच विझवायची कारण दूर पूर्ण मैदानाच्या आतमध्ये येतोय. व्यासपीठाच्या मागे जर कोणी शेकोटी पेटवली असेल तर ती लगेच विझवायची कारण धूर पूर्ण आतमध्ये येतोय. याचा त्रास खेळाडूंना होतोय.
यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा अजून एक मात्र आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत असताना आउट सिंगिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. विजय भोईरची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्या. 50+ चा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 18 वर्षाचा खेळाडू देखील लाजवेल अशी कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोरदास यार विजय भोईर. यावेळेस आपण पाहू शकता लाईन थोडीशी खराब आहे पंच आमच्याकडे वळलेत परंतु पायाचा इशारा काय येईल एकदा तर एकवटी आणि आता 1+ व्हाईट +1 या दोन धावा इथून मात्र जोडल्या जातील आणि आता अखेर इथून मात्र खातं ओपन होतोय टीम तुते संघाचं. कारण आपण पाहू शकता सलग 9 चेंडू इथून मात्र आपण पाहू शकता खातं ओपन झालं नव्हतं. 9 चेंडू इथून मात्र थांबलं होतं टीम तुते संघाला आणि आता डाव्या बॉलवरती तो देखील व्हाईटवाला आणि 1+1 या दोन धावा एकवटल्या गेल्या. चला दोन टीमचे कॅप्टन या लगेच. यावेळेस फरक चांगला पाहायला मिळतो संघर्षाचा शंकर नाद करत असताना परंतु पुन्हा एकदा यापुढे चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने आता मात्र अजून एक परत त्याला परतावं लागेल तंबूच्या दिशेला. परत मैदानात दाखल झाला होता शाहरुख आणि आता मात्र त्यांना जावं लागेल मैदानाच्या बाहेर. परतच बाद. हितेश हिमांशू किंवा मयूर कोणी असेल तर या ऋषी यायचं आपण लगेच नाणेफेकीचा गोल केला जाईल. गुरदस्त या विजय स्टार्टिंग प्रति हरीश यावेळेस ऑन साइड फटका चांगला पाहायला मिळतो पुन्हा आता गॅप मोठा मध्ये एका टप्प्यावरती फिट केला उचलून फेक करतील दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा एकवटचा प्रयत्न डेंजर झोन धोक्याची घंटी बांधली होती परंतु इथून मात्र जिबाच्या कंदान लावले. गुड रन बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा एकवटत जातील 2 धावाच्या साथीने टीमची टोटल यावेळेस आता मात्र पुढे सरकत असताना कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. शेवटच्या चेंडू शिल्लक असे बट्टुको संघर्ष आता मात्र करावा लागेल यापुढे टीम तुते संघाला. शिवशक्ती तुते संघ यावेळेस मैदानात खेळ करत असताना प्रचंड थंडी आपण पाहू शकता यावेळेस मैदानावरती. यावेळेस कॅल्क्युलेटर क्रिकेट आपल्याला पार मध्ये फक्त दिशा दिली आणि इथून मात्र एक धावी एकवटली जाईल. एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल हलवारपणे पुढे सरकत असताना यावेळेस 5 आकड्यावरती. तर दोन टीमची कॅप्टन यायचंय नाणेफेकीचा गोल केला जाईल. चला या इथे जाता यायचं आपण नाणेफेकीचा गोल केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार सचिन दळवी यांचे शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल केला जाईल. षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न आणि 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहतो फक्त आणि फक्त 5 धावा. 12 चेंडूचा बाजू विकेट संपोषणात आलाय आणि आता मात्र टीमची टोटल आपण पाहतो यावेळेस स्कोर कार्ड वरती 5 धावा. यावेळेस आपण पाहतो बॉल ट्रॅक वरती जय येतोय नावात सर्व काही आणि आता जय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हा देखील प्रश्न निर्माण झाला. गंजोरी संघ नवी मुंबई विभागातून तो बिलॉंग करतो आणि नवी मुंबई मध्ये तर सातत्याने आमचे समालोचक कुणालजी दाते सरांचं आवर्जून मी नाव घेत असतो आणि घनसोली म्हटलं तर विघ्नेशजी मडवी सर समालोचक यांचं आम्ही सातत्याने नाव घेत असतो. नाणेफेकीचा गोल जिंकलाय देसाई संघाने डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा या क्षेत्ररक्षकाचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि हेडूटने टीमला फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलाय. गुरुदास तयार जय बॉलिंग ट्रॅक वरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका चांगला पार पडतो. यामुळे साबर पोहोचता डीप क्षेत्ररक्षक तयार होता उचलून फेक करेल दरम्यान सिंगल. नक्कीच आता मात्र पूर्णपणे स्टार्टरची माहिती आहे. नक्कीच आपण पाहू शकता ज्यावेळेस ओपिनियन घेतली होती रोशन संते सरांनी त्यावेळेस कॅप्टन सांगितलं होतं की आम्ही या संघाचा इथं मात्र पहिला सामना पाहिला आहे आणि आता त्याच्याच प्रकारची रणनीती मध्ये आपण पाहू शकता. चला देसाई टीम आपण लगेच यायचे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपला कॅप्टन आपली वाट पाहतो. देसाई टीम आपण या लगेच. फुटत होता मेजबानी होती ऑन साइड फटका चांगला पाहिला होता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू निघून गेला. यावेळेस आपण पाहू शकता बाउंड्री लाइनच्या बाहेर. जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बताती है. षटकार ठोकला.
वाटी श्लोकाच्या क्षेत्रामध्ये खेळू तयार आहे. एकदा तर एक मिनिट दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का दोन्ही फलंदाज एकाच ट्रॅक वरती अपघात निश्चित. नक्कीच तुम्हाला षटकार ठोकला होता आणि त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला होता, आत्मविश्वास दुणावला होता, परंतु दुसरा धाव घेण्याचं मानस कुठेतरी आपण पाहू शकता दुसरा धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये. आणि आता मात्र फलंदाज ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता त्या योगेशला मात्र परतावा लागेल उजव्या दिशेला. अजून एक धक्का लागेल. फलंदाज योगेश बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये खेळतो ही जमिनीची बाजू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस मात्र क्षेत्राने म्हटलं एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आले होते, परंतु दरी होती डीप मध्ये. यावेळेस चेंडूला उत्तम फेक करते दरम्यान 2 धावा मिळतील. आणि आता 2 धावाच्या साथीने टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 15 या आकडावरती षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मार्गस्थ. काल जर विचार केला तर 22 धावांचं लक्ष होतं पायी संघासमोर आणि त्यामध्ये देखील 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या होत्या, म्हणजे 20 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्या धावा देखील पायी संघाने मात्र डिफेन्स केल्या. जव्य मॅचच्या दिशेने अजून एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा आपण पाहू शकता. 2 गो 2 चोटीचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. गुरुदास जय बिगिट करायचा प्रयत्न. आता मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती. आता मात्र अपघात निश्चित आहे. इथे मात्र अजून एक फलंदाज परतावा लागेल तब्बूच्या दिशेला. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सत्रातील पूर्वार्धामध्ये. फुटोस होता पण आता आपण संसाईट खेळण्याचा प्रयत्न थोडेसे चप्पल झाले तर पुन्हा एकदा शेवट गुड करत असताना गोदा जैल आपण पाहतो. आणि आता मात्र 3 षटकाच्या अंतिम टीमची टोटल एवढे स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 15 आकड्यावरती पूर्णपणे स्थिर राबली. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या अंतीने आता 16 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यापुढे ज्या आपण पाहू शकता टीम घनसोली संघाला देसाई संघ बघा आपण यायचे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, कारण आपले कॅप्टन वाट पाहतात आपली. मयूर यायचंय आपण सर्व टीमला घेऊन. हिमांशू या लगेच, कारण लगेच आपली मॅच इथून आता खेळली जाईल. या मॅचच्या नंतर सर्व टीम यायचंय.
आणि त्याच्या साथीने आपण इथं आपण पाहू शकता विशाल मडवी. यस, दोन विशाल आता मात्र मैदानात जात असताना आणि आता आपण पाहू शकता 16 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन विशाल मैदानात जात असताना विशालमय कामगिरी देण्यात गेली. आता करावी लागेल. 16 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच 18 ओव्हर मध्ये 16 करायच्यात. कशा प्रकारची कामगिरी असेल हे देखील आपल्याला पाहायचं. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूला शहापूर विभागातून बिलॉंग करतो शिवशक्ती तुटे संघ बरेचसे स्वप्न उराशी बाळगून तो इथे दाखल झाला, परंतु दुसऱ्या बाजूला देखील विस्तृत चालणार नाहीये. नवी मुंबई विभागातून हा संघ देखील दाखल झाला. विवेक एंटरप्राइजेस घनसोली संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्टार्टिंग वरती विशाल शहा आपल्याला पार पडतो, तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश फॉर द विकेट. पहिलाच बॉल इथे मात्र फसवण्याचा प्रयत्न झाला होता. आपण पाहू शकता ड्रिल करून दाखवतात पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर इथे मात्र स्विंग अँड मिस. डॉट बॉल स्पेलला सुरुवात करतो गोलंदाज. आपण पाहू शकता एवढेच योगेशला डॉट बॉल आला. ऑन साइडला इथे मात्र टर्न केलाय. ऑनडरचा फटका पाला पडतो. प्रयत्न मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. उचलमध्ये थोडासा वेळ घेतला, लगेच दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल का? यस, 2 धावा इथे मात्र एकवटला गेल्या. विशाल शहा आणि विशाल मडवीला आपण पाहतोय 2 धावाच्या साथीने आता स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन केला जाईल. डिजिमेशन थोडस बेस द्या. 2 धाब्याच्या साथीनं आता टीमची टोटल पुढे जात असताना स्कोर पुढे आपण पाहू शकता खाता ओपन झाला. श्रीगणेश झाला. हा प्रकार ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकता. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीरावरती जाऊन आदळला. विशाल शहा सारख्या फलंदाजाने मात्र थांबवलंय. मी कौतुक करेल गोलंदाज योगेश सकर. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावांनी आता तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट. 16 धावांचा लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकता इथे 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि टीमची टोटल फलकावरती आपण पाहतो 2 धावा. जरी या मॅच मध्ये 16 धावाचं लक्ष तरी देखील आता गोलंदाजी चांगली होती आणि गोलंदाज योगेश देखील सांगतोय हम भी नहीं किसी से कम गुरुदास यार. हा प्रकार यावेळेस प्रकार चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नव्हता आणि चेंडू सर निघून चाललाय. बॅकवर्ड स्कोर लेग बाहेर बाहेर 6 धावा षटकार. षटकार आला. षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल बिकाने पुढे जात असताना आपण 8 आकड्यावरती खूप चांगली गोलंदाजी केली होती 3 बॉलवरती, परंतु 4थ्या बॉलचा विचार केला तर हाफ टॅकर आणि त्याला पाठवून दिला बॅक स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये षटकारासाठी करत असतं. या अजून एक इथून मात्र मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न एज लागली होती. इथून मात्र धाव घेण्याचा मानस होतं, परंतु धाडच नव्हतं. नक्कीच आपण डेंजर झोनला धोक्याची घंटा देखील वाजली होती. खेळण्याच्या क्षेत्रामधून इथून मात्र डायरेक्ट हिट केला होता. प्रॉपर चेंडू जाऊन इथून मात्र स्टँडवरती आदळला देखील होता, परंतु यापुढे आपण पाहू शकता स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला खेळाडू विशाल. कमबॅक करत असताना आपण योगेशला पाहतो. 5 चेंडूचा खेळ संपादन झाला. टीमची टोटल यावेळेस 8 आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावली आहे. अजून या मॅच मध्ये 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उचली घेऊन निघून गेलाय. यावेळेस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहू शकता गोलंदाज. मी आधीच म्हटलं होतं या मॅच मध्ये जर 25 ते 30 धावा असत्या तर मॅच मध्ये रंगत वाढली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. आता येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 8 धावांची. मार्क दुसरे आपण पाहतोय. यापुढे बॉल ट्रॅक वरती दिगंबर आलेत.
फरदाची करत असताना थोडस अपयश आलं होतं दिगंबरला, परंतु आता गुरुजी त्याला चांगली करावे लागेल, कारण 12 बॉल मध्ये 8 डिफेन्स करायचे, 6 बॉल मध्ये 8 बनवल्या गेल्या. त्यावेळेस विशाल शहाच्या माध्यमातून परत आता स्टॅकिंग वरती आपण पाहतोय परतच विशाल मडपी संघाचा सेनापती, संघाचा कॅप्टन यापुढे स्टॅकिंग वरती विशालला आपण पाहतो दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. आपण पाहू शकता यावेळेस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला इनफिल्डच्या वरून उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु 2 धावा इथे मात्र एकवटा गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 3 धावा देखील एकवटा जातील. गुड रन बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. 8 धावा इथे मात्र बनवायच्या होत्या आणि पहिल्याच बॉलवरती 3 धावा वसूल गेल्या आणि 3 धावेच्या साथीने आता टीमची टोटल पण आता पुढे जात असताना यावेळेस 1 और 1 11 11 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही 5 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा टीम घनसोलीला. तर दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहू शकता गोलंदाजी इथून मात्र चांगली झाली होती पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरचा विचार करता पहिल्या बॉलवरती 3 विकेट करायचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकता. पुन्हा एकदा बीट केले फलंदाज विशाल शहाला, ज्याच्याकडून इथं मात्र अपेक्षा आहे मोठ्या स्ट्रोकची, परंतु त्याला देखील इथं मात्र पूर्णपणे थांबवलं गेलं. इथं मात्र एकदा वेगपट जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना बॅटकट यस बॅटकटच्या माध्यमातून एक धाव मात्र एकपट जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 12 आकड्यावरती. पुन्हा त्यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, गॅप मोठा स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू मात्र घेऊन गेला यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. आणि चौकाच्या साथीने आता मात्र विवेक इंटरप्राइजेस गंजोरी संघ विजयी झाला. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या परास्त झालेल्या शिवशक्ती तुते टीमचं देखील कौतुक. शहापूर भागात तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला हरकत नाहीये. अपयश पदरी पडलं पुढील वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि त्याला लगेच शेकहँड करून घ्यायचं आणि लगेच शेकहँड झाल्यानंतर मैदानाचा तापा सोडायचा. चला रिची 11 रिची प्रतिष्ठान जय वाकेश्वर देसाई टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि चला सर मी जोडी हेटू टीम आपण देखील आपली पाठवायचा.